आमच्या पेशंटला डिप्रेशनचा आजार आहे, पण आम्हाला औषधं द्यायची नाहीत, फक्त काउन्सिलिंगनं बरं करायचं, हे शक्य आहे का? नमस्कार, मी डॉक्टर चंद्रशेखर हाणगे. मी सायकॅट्रिस्ट म्हणजे मानसोपचार तज्ज्ञ म्हणून गेली 18 वर्ष मिरज येथे प्रॅक्टिस करत आहे. याचं उत्तर आहे होय, हे शक्य आहे. कारण डिप्रेशन म्हणजे उदासीनतेचा आजार, आणि हा जो आजार आहे हा माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर म्हणजे सौम्य लेवलचा, मध्यम लेवलचा आणि तीव्र लेवलचा असू शकतो. सौम्य लेवल म्हणजे माइल्ड लेवलचे जे डिप्रेशनचे पेशंट्स असतात त्यांच्यामध्ये फक्त काउन्सिलिंग म्हणजे REBT, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी, कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी किंवा इतर थेरपीज आहेत त्यांचा वापर करू शकतो. याशिवाय योगा, प्राणायाम, मेडिटेशन, एक्झरसाइज, म्युझिक थेरपी, डान्स थेरपी म्हणजे वेगवेगळ्या ज्या डायव्हर्जन टेक्निक्स आहेत यांचा वापर करून आपण हे माइल्ड डिप्रेशन किंवा सौम्य लेवलच्या डिप्रेशनमधून आपण बाहेर पडू शकतो. म्हणजे माइंडफुल टेक्निक्स आहेत, प्रोग्रेसिव्ह मसल रिलॅक्सेशन टेक्निक आहेत, यांचा वापर करून आपण पेशंटमध्ये नक्कीच रिझल्ट देऊ शकतो. आणखी एक नवीन थेरपी जे निर्माण झालेले आहे हे म्हणजे RTMS म्हणजे रिपिटेटिव्ह ट्रान्सक्रॅनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन ही टेक्निक आहे. याच्यामध्ये पेशंटमध्ये जे फ्रंटल लोब आहे, मेंदूचा जो पुढचा भाग आहे, तर याच्यामध्ये जी हायपो ॲक्टिव्हिटी झालेली असते पेशींची किंवा न्यूरॉन्सची, तर याच्यामध्ये आम्ही मॅग्नेटिक फील्ड तयार करतो. बँड असतो तो डोक्याला लावतात आणि याच्यामुळे मॅग्नेटिक पल्सेस निर्माण करून त्या पेशींना ॲक्टिवेट केलं जातं आणि त्याच्यामुळे जे सेरोटोनिन नावाचं जे केमिकल आहे याचा जो बॅलन्स हा मेंटेन केला जातो. आणि त्यामुळे डिप्रेशनसाठी औषधोपचार गरज असं नाही, तर माइल्ड सौम्य केसेसमध्ये काउन्सिलिंगचा रिझल्ट मिळू शकतो. मॉडरेट टू सिव्हिअर केसेसमध्ये आपण औषधोपचार आणि काउन्सिलिंगचे ट्रीटमेंट एकत्र करू शकतो.